तर आज आपण शाळेबाहेर मिळणाऱ्या कुरकुरीत चटपटीत तिखट मिरच्या कशा करायच्या ते बघणार आहोत। तुम्हाला सांगते, मी ज्यावेळेस शाळेमध्ये होते तेव्हा आम्ही याला तिखट कांड्या किंवा मग तिखट मिरच्या असं म्हणायचो। तुम्ही याला काय बोलायचे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास मैदा घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर हा मैदा 250 ग्राम इतका आहे। आता या मैद्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। 1 चमचा काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ तुमच्याकडे नसेल तर पांढरे तीळ टाकले तरीही चालतात, पण हे काळे तीळ या तिखट मिरच्यांमध्ये दिसायला सुद्धा छान दिसतात आणि याची चव सुद्धा छान येते। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर यामध्ये तेल टाकायचं आहे। मी इथं 2 चमचे इतकं थंड तेल घेतलेलं आहे। 1 ग्लास मैद्यासाठी 2 चमचे तेल हे परफेक्ट प्रमाण आहे। आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि जे आपण यामध्ये तेल घातलेलं आहे ते असं मैद्याला चोडून लावून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या तिखट मिरच्या मस्त खुसखुशीत तयार होणार आहे। इथे बघा, तेल व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स झालेला आहे। त्याची अशा प्रकारे मूठ वळली जात आहे, म्हणजे समजायचं आपल्या पिठाला तेल जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे हे मैदा पीठ मळायला खूप जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे एकाच वेळेला खूप जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही। थोडं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळताना थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे, एकदम सैलसर पीठ मळायचं नाही। जर एकदम सैलसर पिठाच्या आपण या तिखट मिरच्या केल्या तर त्या तेलकट होऊ शकतात, त्यामुळे पीठ मळून घेताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता इथे तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनिटं हे पीठ झाकून मुरायला ठेवा किंवा मग वेळ नसेल तर लगेचच मिरच्या करायला घ्या। मी लगेच मिरच्या करायला घेणार आहे। आता या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मी इथे जेवढं पीठ मळून घेतलं होतं त्याचे समान आकाराचे 2 गोळे तयार करून घेतलेले आहे। आता या गोळ्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। जर ही पोळी लाटत असताना कोरपाटाला चिकटत असेल तर अधामधामध्ये तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता, पण जर हे पीठ व्यवस्थित भिजवलं गेलं असेल तर लाटायला अजिबात त्रास वगैरे होत नाही। आता ही पोळी लाटत असताना थोडीशी जाडच लाटायची आहे। तर बघा, इथे पोळी लाटून झालेली आहे। आता याच्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। तर सुरुवातीला हे जे पोळीचे काठ आहे ते मी कट करून घेतलेले आहे, म्हणजे मधला जो चौकोन आहे तो मिळेल। इथे आता अंदाजे 2 इंच रुंदीच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे। इथे मी या अशा जाडसर पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे। आता कट करून घेतलेल्या पट्ट्यांना मिरच्याच्या आकारामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। ह्या तिखट मिरच्या अशाच बारीक लांबट आकारामध्ये कट केल्या जातात। आता कट करून घेतलेल्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि नंतर उरलेल्या सर्व मिरच्या अशाच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे मी सर्व मिरच्या एकसारख्या कट करून घेतलेल्या आहे। आता बाजूला मी तेल सुद्धा आहे ते गरम करायला ठेवलं होतं। इथे बघा, तेलामध्ये आधी पिठाचा असा छोटा गोळा टाकून बघायचा। तो जर अशा प्रकारे लगेच वरती आला तर समजायचं तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालं आहे। ते म्हणजे तेल जे आहे ते मीडियम गरम झालं आहे, ते एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही। आता तेलामध्ये तयार मिरच्या अशा प्रकारे एक एक करून सोडायच्या आहे। आपल्याला इथे तेलामध्ये मावेल इतक्याच मिरच्या सोडायच्या आहे, खूप जास्त सोडायच्या नाही। गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे।
इथे ना महत्त्वाची टीप म्हणजे ह्या मिरच्या तळून घेताना गॅस एकदम मोठा किंवा एकदम लहान करायचा नाही, कारण या मिरच्या आपण कट करून घेताना थोड्या जाडच कट करून घेतल्या आहे. त्यामुळे गॅस मंद असला तर त्या तेलकट होणार आणि गॅस मोठा असला तर त्या वरनं लवकर तळल्या जाणार पण आतमधनं कच्च्याच राहणार आणि खाताना कुरकुरीत न लागता वातळसुद्धा लागणार. त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आहे. आता ना मिरच्या उलटपलट करून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. इथे ना जसजशा ह्या मिरच्या तेलामध्ये तळल्या जाणार तसतसे तेलामधले बुडबुडे जे आहे ते कमी कमी होत जाणार. बघा इथे मिरच्यांना एकसारखा सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आणि तेलामधले बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहे. आता या स्टेजवर आपल्याला ह्या मिरच्या बाहेर काढून घ्यायच्या आहे. आता या मिरच्यांना हा सोनेरी रंग हलकासा जरी वाटत असेल तरी तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच असते. त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतर याचा रंग थोडा डार्क दिसतो. बघा इथे सर्व मिरच्या एकसारख्या रंगावर मी तळून घेतलेल्या आहे. आता ना या मिरच्या खायला चटपटीत असतात, तर त्यावर जो मसाला असतो ना तो आधी तयार करून घेऊ. तर त्यासाठी ना इथे मी अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. हे काळं मीठ कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळतं. आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि फक्त चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. इथे ना मिरच्या करत असताना मीठसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे इथे मी मीठ जपूनच टाकलेलं आहे. आता ह्या मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तयार सर्व मसाला मिरच्याच्या वरनं टाकून घ्यायचा आहे आणि मिरच्यांच्या वरनं लावून घ्यायचं आहे. बघा इथे मिरच्यांच्या वरनं व्यवस्थित मसाला लागलेला आहे आणि एक्स्ट्रा जो मसाला आहे तो खालीच राहिलेला आहे. मस्त कुरकुरीत चटपटीत लहानपणीची आठवण करून देणाऱ्या आपल्या शाळेबाहेर मिळणाऱ्या तिखट मिरच्या तयार झाल्या आहे. तुम्हाला सांगते अगदी चवीला म्हणाल तर तशाच तयार झालेल्या आहे. मुलांच्या छोट्या भुकेसाठी खूपच मस्त पर्याय आहे. तुमच्याकडे या मिरच्यांना काय बोलतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हीसुद्धा या तिखट मिरच्या घरी बनवून बघा, कशा झाल्या त्या मला सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.